मरायची वेळ आहे, आम्हाला पाणी नाही मिळालं तर काय? साहेब लोक बसतात तिकडे शांत मनानं, इकडं आम्हाला परेशानी आहे. सरपंच नाही, उपसरपंचाचं लक्ष नाही. गावाला 8-9 महिने झालं पाईपलाईन करून झालंय, पण त्या पाईपलाईनला अजून पाणी सोडले नाही. चांगले रस्ते खोदून ठेवले. आता पावसाळ्यात पुन्हा आम्हाला पावसाचं पाणी पडलेलं तर रस्त्यावर पुन्हा अजून परेशानी होणार आहे. ही भीषण परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यातील. हदगाव तालुक्यातील कोंडूर तांडा येथे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात एकच बोर आहे, पण त्या बोरला 2 तासात केवळ 2 हंडे एवढंच पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे एक वेगळं संकट निर्माण झालंय. गावात नळ योजना आहे, मात्र पाणीच नाहीये. गेल्या 4 ते 5 वर्षापासून उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी महिलांना रोजच भटकंती करावी लागत असल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळे कलेक्टर सर आमच्या गावात या आणि आमची समस्या दूर करा अशी मागणी महिला करत आहेत. पाणी नाही आम्हाला, पाण्याची टंचाई आहे, लई त्रास व्हायला पाणी वाचून. आम्हाला पाणी पाहिजे. कधी येते 1 ना 2 भांडी भेटतात, मग दुसरी बाहेर का अजून भांडण करते. मोह आहे म्हणते 2-4 भांडी भेटतात कधी कधी, आणि कधी ते भेटे नाही. रात्र चली विहीर वगैरे आहे की नाही सार्वजनिक? काय नाही, हिर नाही, काय नाही. बाहेर गावात आणता आम्ही, इथून पलीकडून शेतीतून आणता पाणी नसलं कधी. शेतकरी घेऊ देते का? हो घेऊ देते. कधी भांडते, कधी आता भिजवायचं असल्यावर. प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची? काहीच मागणी नाही आमची, फक्त आम्हाला पाणी हवा, पाण्याची मागणी आहे. पाणी नाही मिळालं तर काय मरायची वेळ आहे, आम्हाला पाणी नाही मिळालं तर काय? साहेब लोक बसतात तिकडे शांत मनानं, इकडं आम्हाला परेशानी आहे. काय अधिकारी साहेब, आम्हाला पाण्याची पुरवठा करावा, आम्हाला पाणी पाहिजे. पाणी नाही, काही नाही येतात. आम्ही इकून तिकून आणून आंघोळ करायला. माझं नाव राम मारुती धुमाळे आहे. इथं आम्ही आता रामपवार वारगाडीचे त्यांच्या विरून पाणी भरत आहे. दरवर्षाला आम्हाला इथूनच पाणी भरावं लागतं. गावाला कुठल्याही प्रशासनाचं लक्ष नाही, जिल्हाधिकारी सरपंच नाही, उपसरपंचाचं लक्ष नाही. गावाला 8-9 महिने झालं पाईपलाईन करून झालंय, पण त्या पाईपलाईनला अजून पाणी सोडले नाही. चांगले रस्ते खोदून ठेवले. आता पावसाळ्यात पुन्हा आम्हाला पावसाचं पाणी पडलेलं तर रस्त्यावर पुन्हा अजून परेशानी होणार आहे. एक तर पाईपलाईनला पाणी जोडलेलं नाही. आता या विहिरीचं पाणी जर बघितलं तर एवढं खराब पाणी आहे, पिण्याच्या लायकीचं नाही. पण आम्हाला पर्यायच नाही दुसरं पाणी कुठलं पिल्याशिवाय. नाही तर मग आम्हाला 2-4 किलोमीटरहून ज्याच्याकडे गाडी आहे त्या गाडीवरती 2 भांडी जाऊन आणतात. आता आमच्याकडे गाडी नाही, कुठलं साधन नाही. आम्ही तर आणायचं कुठून? तर आम्हाला हेच पर्याय पाण्याचा. दिवसभर बायला कष्ट करावं लागतं शेतामध्ये. सकाळी आता पेरणीचे दिवस आहेत, सकाळी जाऊन शेतामध्ये 8-9-10 वाजेपर्यंत काम करतात. पुन्हा येऊन काय की आता 41 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आम्हाला विहिरीला 2 किलोमीटर 3 किलोमीटर जाऊन पाणी भरावं लागते. आमची एवढीच विनंती आता जिल्हाधिकाऱ्याला, सरपंचाला, आमदाराला, खासदाराला. आता निवडणुका झाल्या तरी आमच्याकडे कुणीतरी फक्त निवडणुकाच्या वेळेस आले आम्हाला मतदान करा, आम्ही मतदान केले. दरवर्षाने हेच चालतं, आम्हाला मतदान करा. निवडणुका झाल्या की झालं, आमच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. आता हात जोडून विनंती आहे जिल्हाधिकाऱ्याला आणि आमदार खासदाराला, फक्त आमच्या गावाकडे एक वेळेस यावं. गावाचे रस्ते आणि गावाला रस्ते तर गेले आम्हाला कोण्या खड्यामध्ये, रस्त्याची गरज नाही, पण कमीत कमी प्यायला पाणी. आता ज्याचे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना घरी बसावं लागतं. नाही तर एवढ्या तापमानामध्ये आमची मुलं आमच्या मागे येतात पाणी भरण्यासाठी. एक तर घरी राहत नाही, घरी ठेवायला गेलं तर म्हणजे आम्ही करावं काय? एक जगावं का मरावं हेच का? फक्त आम्ही प्रशासनाला एवढंच विचारतोय, आम्हाला एक तर जगू तरी द्या, नाही तर मोर तरी द्या. कारण पाणी वाचूनच मारावं लागतं आम्हाला. प्रत्येक या गावातले शेतमजूर आहे, काही मजूर आहेत, शेतच मजूर आहेत. तर ठीक आहे, एवढीच माझी विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्याला आमच्या गावाकडे येऊन आमच्या पाण्याचा प्रश्न सोडून द्यावा.